आलो आपण वाशी ब्रिजला आणि पावसाला माझी नम्र विनंती आहे, आज पडू नकोस प्लीज. का कशासाठी नको ना, अरे नको ना मंडळी. मला काही दिसत नाही, मी फक्त हा पट्टा पकडून चाललोय बस. नमस्कार मंडळी. आजचा ब्लॉग तुम्ही विचार करत असाल मी असा का चालू करतोय. हा ब्लॉग आहे ना, मी आता सगळ्या गोष्टी तुम्हाला बाईकवर सांगतो. आपण चाललो आहे पुण्याला दगडूशेठ हलवाईला आणि घड्याळातले वाजले आहेत 9:15. निघायचं होतं 7 वाजता, निघेपर्यंत आम्हाला वाजलेत 9:15. ती सगळी स्टोरी तुम्हाला गाडीवर सांगतो. आणि आज नवीन पिलियन मला जॉईंट होतो आहे आणि आज नवीन जिची तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल आपण पूजा केली, ती आहे आपली हिमालयन 411. आपण ही घेऊन चाललो आहे. आता घरून निघालो आहे कारण का खूप गडबड होती, उशीर झालेला. पटकन गाडीवरती बसतो मग बोलूया आपण. मंडळी, हा नवीन कॉकपिट आज पहिल्यांदा तुम्ही बघत असाल ह्या पूर्ण सेटअपमध्ये आणि मी सुद्धा एक्सायटेड आहे ही राईड करायला. आता हा कसा अँगल आहे काय आहे मला माहीत नाही, कारण का आज पहिल्यांदा आपण या गाडीवरून चाललो आहे. पहिल्यांदा हिची राईड करतो आहे आपण. आता हिचं नाव पण आपण आज रिव्हील करणार आहोत किंवा हिला आज नाव ठेवणार आहोत. तर आता आपला प्रवास चालू करूया. वाजलेले आहेत 9:20. हे आता ट्रॅफिक कापत चाललो आहे आपण. मुद्दाम लॉक करत नाही आता, कारण का हे सगळं ट्रॅफिक आहे. थोडं मी पण सेटल होतो गाडीवरती या, कारण का माझ्यासाठी हा पूर्ण सेटअप नवीन आहे. तरी पण मी गाडी घेतल्यापासून रोज ऑफिस आणि घर चालवली आहे की जेणेकरून माझा हात बसावा या गाडीवरती. पण भाई साहब जी पॉवर आहे हिची, म्हणजे 350 नंतर 411मध्ये मी अपग्रेड झालो आहे. पण तिचा बसायचा पोश्चर, हिचा बसायचा पोश्चर, हिचा कम्फर्ट खूप जास्त फरक आहे. आलो आपण वाशी ब्रिजला आणि पावसाला माझी नम्र विनंती आहे, आज पडू नकोस प्लीज. कारण का आम्ही घाई गडबडीत काही घेऊन आलेलो नाही आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, ऑलमोस्ट 7 वाजता आमचा प्लॅन झाला की आपल्याला जायचं आहे आणि आम्ही 8:30ला निघालो आहे. 7 वाजता ऑफिसमध्ये प्लॅन झाला की जाऊया आणि आम्ही निघालो आहे. आता वाशी ब्रिजला आहे, 9:40 झाले आहेत. प्लीज वरून देवता आमच्यावर मेहरबानी दाखवा आणि प्लीज पडू नका आम्ही परत येईपर्यंत. ही माझी इच्छा आहे किंवा माझी प्रार्थना आहे असं तुम्ही समजा आणि जरा आमच्यावर कृपादृष्टी करा. तो जो राईडचा फील आहे तो घ्यायचा आहे. ही जी आहे घेतली आपण, हिचा फील घ्यायचा आहे मला. तर जरा कृपादृष्टी असं करून का कशासाठी नको ना, अरे नको ना. शेवटी थांबावं लागतंय, पाऊस आला आहे, थांबावं लागतंय. म्हणजे रायडिंग गिअर्स वगैरे सगळे घातलेत, फक्त आपल्याला आपल्या गोप्रोला वॉटरप्रूफ करायचा आहे. फक्त तेवढंसं करूया आणि पटकन निघूया. आणि हे आहेत मिस्टर मितेश कांबळे, जे आज माझे पिलियन आहेत. आपला ऑफिसचा माझा सहकारी आहे, माझा अर्धा ऑफिस हा सांभाळतो. सागर आणि ही दोघं आहेत म्हणून आपलं सगळा गाडा चाललेला आहे. तर भाईला खूप इच्छा होती आपल्याबरोबर राईड करायची आणि त्याची ती आज इच्छा पूर्ण होते. काय म्हणतो मितेश, आहे की नाही? चला पहिलं पटापट गोप्रोला वॉटरप्रूफ करूया आणि निघूया. साहेबांनी सगळं घातलं, आम्ही गोप्रोला वॉटरप्रूफ केला आणि साहेब थांबले, म्हणजे पाऊस थांबला. ते काय सवय आहे आपल्याला या सगळ्या गोष्टींची. पोचलो आपण कळंबोलीला. पावसाने आमची वाट लावली आहे. थांबलेलो आता जरा, कारण का खूप जोरात पाऊस होता. आता बघू किती वेळ लागतोय. 10:30 झालेत
कधी पोचणार, कधी दर्शन घेणार. गेल्या वर्षी पण असेच गेलेलो मी आणि रोहित, आणि असाच पाऊस होता निघाल्यापासून ते रिटर्न येईपर्यंत, आणि हा आत्ता पण असाच आहे. आता पुढे कसा प्रवास होतोय की काय, परत जावं लागतंय की काय, त्या गणरायालाच माहिती. हे आपण क्रॉस केलं आहे शिल्डून, आणि जरा फ्यूल अप करूया. का आहे नहीं है पेट्रोल, आगे मिलेगा. हां तसं आहे आपल्या गाडीत, पण म्हटलं भरून घेतलं असतं. तेव्हा इथे तरी पेट्रोल सापडून दे आम्हाला. तो आहे 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 पटापट पेट्रोल भरूया. त्याला आपण एक फ्यूल ब्रेक घेतलेला. पेट्रोल 900 रुपयामध्ये टँक फुल झालं आहे. ऑलरेडी थोडं पेट्रोल होतं आतमध्ये. आणि आता आपण शेल्डून आणि चौक वगैरे क्रॉस करून पुढे आलो आहे. आता वाजले आहेत 11:15. तर मला वाटलेलं 12पर्यंत पोचेन, 12पर्यंत काय पोचत नाही. कसं दर्शन होतं आहे, काय होतं आहे देवास ठाऊक. बघू, आता निघालो आहे तर जाऊया, पोचूया, बघूया कसं दर्शन भेटतं आहे, काय भेटतं आहे, नाही भेटतं आहे. राईडचा आस्वाद घेऊया. ॲक्च्युली याची गरज होती थोडी या राईडची, किंवा थोडं हे असं बाहेर पडावं, थोडं स्ट्रेस फ्री व्हावा म्हणून. कारण का भरपूर काम केलं आहे आपण, महिना दीड महिना चिक्कार काम केलं आहे. आता थोडं निवांत. आम्ही ना ॲक्च्युली काही खाल्लं नाही, गडबडीमध्ये घाईघाईमध्ये निघालो. मी म्हटलं काहीतरी रस्त्यात खाऊ, पण आता 11:15 झाले आहेत. रस्त्यात काय भेटेल नाही भेटेल माहीत नाही. तर जेवढा रस्ता कवर करता येईल तेवढा फटाफट कवर करायचा. आणि एक चांगले झालं आहे की थोडा लेट झालं आहे आपल्याला. पुढे आता ट्रॅफिक बिफिक काय भेटणार नाही पुण्यातलं वगैरे. थोडं मॅप लावून जावं लागणार आहे, कारण का आपण काय रेग्युलर जात नाही पुण्यात, आणि मी पण खूप टाईम नंतर चाललो आहे. पण मजा येते, ती पावर, तो रोड, ते सगळं फील, तो जो फील आहे ना जबरदस्त वाटतं. आज वाजले आहेत 11:25 आणि आपण खोपोलीला पोचलो आहे. आता मजा येणार आहे ती घाटात. आणि तुम्हाला आहे ना या सगळ्यांना जे सांगायचंच राहिलं असं नाही आहे. आपण ही गाडी घेतली 15 ऑगस्टला. ही ॲक्च्युली आली आपल्याकडे 15 ऑगस्ट नाही, 12-13 ऑगस्टला जो फ्रेंड आहे तो सोडून गेला. तर तेव्हापासून वेळच नव्हता आपल्याला, कारण का आपण आपल्या मशीनच्या इन्स्टॉलेशन्समध्ये वगैरे बिझी होतो, आणि नंतर सीझन चालू झाला त्यामुळे आपल्याला काय वेळ नाही. तर असं झालं की मी काहीच करू शकलो नाही गाडीवरती जे रिक्वायरमेंट आहे किंवा काय नाही आहे. आणि ॲक्च्युली गाडीवरती काय रिक्वायरमेंट असायचं गोष्टच नाही आहे. गाडीवरती सगळा सेटअप रेडी आहे. सॅडल स्टे आहे, क्रॅश गार्ड आहे, आर्ट ऑफ मोटरसायकलचं हँडलबार आहे, हँडलबार रेझर आहे, सगळं आहे. सगळ्या गोष्टी पूर्णपणे हव्यात तशा मला मिळालेल्या आहेत या गाडीवरती. त्यामुळे मी काही पुढचा मागचा जास्त विचार नाही केला. माझं प्लॅनिंग चालूच होतं की घ्यायची कुठली तरी गाडी. तर मी असा विचार केला, तर मी कन्फ्यूज होतो ॲक्च्युली की कुठली घेऊ आणि कसं घेऊ, आपल्या खिशाला परवडली पाहिजे. तर मी काय जास्त विचार नाही केला ही गाडी घेताना, कारण का मला सगळा सेटअप रेडी भेटलेला. आणि आपल्या फ्रेंड्सपैकीची गाडी होती, त्यांनी जास्त वापरली पण नव्हती, त्यामुळे माझ्या बजेटमध्ये पण बसली. मला जी रिक्वायरमेंट होती त्या रिक्वायरमेंटच्या हिशोबामध्ये पण ती बसली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जी मी विचार करत होतो तीच माझ्याकडे अशी चालत आली माझ्यासमोर. कारण का जसं मी मगाशी म्हटलं ना की आपल्या खिशाला पण परवडली पाहिजे. खिशाला इन द सेन्स मेंटेनन्सच्या हिशोबाने, फ्यूल ॲव्हरेज वगैरे हे तर गोष्टी आल्याच, पण मेन तर मेंटेनन्सच्या हिशोबाने. आणि दुसरा माझा कन्सर्न, मेन इम्पॉर्टंट कन्सर्न असा होता की गाडी अशी असावी ना की उद्या कुठे काही प्रॉब्लेम झाला
तर ती गाडी कोणी कुठेही खोलू शकतं किंवा इझिली तिचे पार्ट्स अवेलेबल असू शकतात किंवा काही. माझा 450चा विचार चालू होता, पण मी एका पॉईंटला येऊन 450चा विचार ड्रॉप केला. बिकॉज ऑफ रिझन हे आहे त्याच्यामागे की त्याचे स्पेअर पार्ट्स महाग आहेत. तिचे रिव्ह्यूज आय डोंट नो, जेवढे दिसत आहेत यूट्यूबवरती ते रिव्ह्यूज खरे आहेत की खोटे आहेत. आणि सध्या आता मला वाटत नाही गरज आहे की 450ची किंवा एवढ्या ॲडव्हान्स व्हेकलची. तर आय एम हॅपी विथ दिस बाईक. मला ही जी गाडी भेटली आहे ती असं वाटतं आहे की ती माझ्यासाठीच थांबली होती. आणि काय नाही, एकदम कोइन्सिडन्स म्हणाल तर त्या कोइन्सिडन्सनी ही गाडी आपल्याला भेटली. आणि त्या मित्राने तर माझ्या लिटरली घरी आणून सोडून ठेवली. व घे तू, पैसे नंतर दे, काय आपला व्यवहार आहे तो आपण नंतर डिस्कस करू. मग मी गाडी तो सोडून गेला. ती गाडी घेतल्यानंतर मला ना पूजा करायला वेळ होता ना काय वेळ होता. टाईम बिनमध्ये मग म्हटलं असंच कधी ना कधीतरी आपण अचानक भयानक निघतो, तर आपण सेटअप रेडी ठेवावा. म्हणून ज्या आपल्या थंडरबर्डवरती ज्या लाईट्स होत्या त्या ह्या दोन्ही मॅडडॉगच्या लाईट्स आहेत. त्याचे फक्त कवर चेंज केलेत. एक खाली आहे HJGच्या लाईट लावले आहेत. अजून छोटं मोठं जे काय रिक्वायरमेंट आहे ते बघू आपण. जसं काय आपल्याला रिक्वायरमेंट लागेल तशा हिशोबाने आपण अजून मॉडिफिकेशन्स करू. पण मॉडिफिकेशन्सची मला तर वाटत नाही काय गरज आहे. इट इज सेटअप रेडी, इट इज राईड रेडी. हे आलो आपण खंडाळ्याच्या घाटात आणि मला थंडी वाजायला लागलेली आहे कारण का मी भिजलेलो आहे. पण भाई साहब जो फील आहे ना, खरंच मजा आ गया, मजा. म्हणजे काय म्हणतात, अनप्लॅन ट्रिप आहे ही माझी आणि मितेशची. आम्ही काही प्लॅन केलं नाही, काय नाही. म्हणजे लिटरली तो मला म्हणतोय मितेश की चला परेलला. त्याला तो राहतो ॲक्च्युली दिव्याला राहतो. तर जेव्हा कधी आम्ही एकत्र निघतो तर मी त्याला स्टेशनला सोडतो, परेलला किंवा आयदर दादरला. तर तो आला तर असं ठरत होतं, म्हटलं चल रे जाऊया का, कंटाळा आलाय चल. तर तो बोलला एक काम करा, मला परेलला सोडा, परेलला जाईपर्यंत तुम्ही डिसाईड करा की आपण जायचं की नाही जायचं. मग मी काय केलं, मी ना गाडी थांबवली. मी मम्मीला फोन केला. मम्मीला विचारलं मम्मी काय करू, माझी तर खूप इच्छा आहे जायची. मम्मी बोली बघ जातोयस तर पटकन निघ आणि जा आणि लवकर ये. म्हटलं ठीक आहे. घरी गेलो, काहीतरी 7:30 वाजता आम्ही घरी पोचलो. कारण का सीन असा झाला आहे की आज 5 दिवसाच्या गणपतींचे विसर्जन होते, त्यामुळे सगळं ट्रॅफिक होतं. तर कशी वाट काढत घरपर्यंत पोचलो. आणि मग नंतर माझ्या लक्षातच नाही, जी लास्ट आपली पंढरपूरवाली जी राईड झाली होती त्या राईडनंतर मी सगळे आपले रायडिंग गेअर्स धुतलेले होते आणि आतमधले सगळे जे गार्ड्स आहेत ते काढून ठेवले होते. आता ते तर पहिल्यांदाच काढलेले, त्यामुळे ते कुठे लावायचे त्याच्यामध्ये माझा 1 तास गेला. आणि 8:30 वाजले आम्हाला घरीच. मग परत वरती आलो. मग माझी चार्जिंगची कॉर्ड राहिली कारण का गोप्रो चार्ज नाही, हा फोन चार्ज नाही, त्यामुळे चार्जिंगची कॉर्ड हवी. म्हणून परत बिचारी माझी श्रद्धा परत ते चार्ज आणाय. अरे वा 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 भाई साहब ह्याला म्हणतात द राईड का एक्सपिरियन्स. काय म्हणतो भाई, हा बघ ह्याला काहीच दिसत नाहीये, ह्याच्यासाठी मी म्हणतो लाईट्स पाहिजेत. बघा कसलं दाट धुकं आहे. आणि पाऊस असला की हे धुकं असतंच. आणि आम्ही 8:30ला निघालो. हे आलो आपण राजीमाजीला. काय कळतच नाही कुठे आलोय, एवढा फॉग आहे, काय दिसत नाही समोरचं. पण भाई साहब जाम मजा येते, जाम भारी वाटतंय. म्हणजे आपण DY पाटीलच्या इथे होतो ना, पाऊस चालू झाला. DY पाटीलच्या इथे एवढा जोरात पाऊस चालू झाला, एवढा जोरात ना की असं वाटलं की नाही आता परत नको जाऊया पुढे. भाईसाहेब मला खरंच काय दिसत नाही पुढचं, एवढा भयंकरवाला फॉग आहे. तुला काय दिसतंय का रे? हे ना मी कशावर चाललोय माहितीये का, ही पट्टी. हा
ते असं जे शरीराला सुख भेटते ना फॉगचं, भाई साहब काय फॉग होता यार, भन्नाट फॉग होता. तर त्या पॉईंटवरनं आम्ही विचार केला, किती वेळ मी थांबलो, बराच वेळ थांबलो की आत्ता पाऊस कमी होईल, आत्ता पाऊस कमी होईल, पण पाऊस काही कमी व्हायचं नाव घेत नव्हता. तेवढ्यात ना 2 मुलं तिकडे उभी होती, ती आमच्याकडे आली, आमच्याशी बोलायला लागली. तेवढ्यात पाऊस कमी झाला आणि त्या व्यक्तीने किंवा त्या मुलानी काय बोलला असेल तुम्ही इमॅजिन करा, की तो आज रात्री कुठे चाललाय. तो भाईसाहेब चाललेला उज्जैनला महाकालच्या दर्शनला. आणि माझा आणि सागरचा ह्या येत्या काही दिवसांमध्ये तो प्लॅन आहे जायचा. मी एकदा करून आलोय, मी आणि सागर, उज्जैन. पण ते म्हणतात ना, ते मन भरलं नाही आहे, आम्हाला परत जायचं आहे. तर लवकरच आपण तो प्लॅन करतोय. पुढच्या येणाऱ्या व्लॉगमध्ये तुम्ही बघालच. पोचतोय आपण देहू फाट्याला. एक छोटासा ब्रेक घेतलेला, कारण का जे आपण नेरूळवरनं निघालो त्याच्यानंतर आपण कुठेच थांबलो नाही. तो डायरेक्ट आता इथे थांबलो, कारण का थांबण्यासारखं पण कुठे नव्हतं, सगळं बंद आहे. आता एस्टिमेटेड टाईम दाखवतो आहे 1:30चा. आता 1:30 वाजता पोचून तिकडे कसं काय जायला भेटतंय, काय चालू असेल, सोडत असतील काय, काहीच माहीत नाही आहे. तर निघालो आहे, तर पोचू आरामात. दर्शन बिर्शन भेटलं तर घेऊ. चहा पियायची खूप इच्छा आहे, पण सगळंच बंद आहे. मितेशचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे हा, आणि बाईसा फुल एन्जॉय करतोय पाठी बसून. भरपूर प्रश्न विचारतोय, हा रोड कुठे, तो रोड कुठे, इथून कोकणात कसं जायचं, हा रोड कुठे जातो. पहिल्यांदा तो असा बाहेर पडलाय, म्हणजे आय डोंट नो, मला माहीत नाही असा कधी बाहेर पडलाय की नाही बाईक राईडला किंवा काय. पण एन्जॉय करतोय, मज्जा करतोय एकदम. आणि मी पण जो हिची पॉवर आहे आणि जो हिचा फील आहे तो घेतच चाललो आहे. मी कंटिन्युअसली 90-100 क्रूज करत चाललो आहे कंटिन्युअसली. म्हणजे विचार करा तुम्ही, 10:15च्या आसपास मी नेरूळला होतो. पाऊस आला, तुम्ही बघितलं असेल, त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आपल्या ह्याला विंडशीटर्स वगैरे घालायसाठी. आणि तिकडनं जो आम्ही सुटलो आहे तो कुठे म्हणजे कुठेच नाही थांबलो आहे. आता त्याचा थोडा बम दुखायला लागला, कारण का त्याला सवय नाही आहे, म्हणून थांबलो. आणि सगळ्या पावसामुळे लाईट्सवरती चिक्कल उडाली होती, लाईट्स कमी पडत होत्या, म्हणून म्हटलं थांबूया. आता इकडनं काहीतरी 20 किलोमीटर्स आहे, 25 की 29 किलोमीटर्स आहे. ते दाखवतं आहे काहीतरी 40-44 मिनिट्स. आणि मंडळी, एक छोटीशी चूक माझ्याकडनं घडली आहे, ती प्लीज तुम्ही सांभाळून घेतली असेल. ह्याच्या अगोदरचे जेवढे फुटेज आहेत ते सुपर व्ह्यूमध्ये नाही आहेत, नॉर्मल व्ह्यूमध्ये. त्यामुळे थोडासा ॲडजस्ट करून घ्या, कारण का नॉर्मल आता शूट करत होतो सगळं गोप्रो कारमध्ये ना, तेव्हा तो नॉर्मल व्ह्यू ठेवला होता. आता तो सुपर व्ह्यू केला नव्हता, त्यामुळे तो नॉर्मल व्ह्यूमध्ये केला आहे. तर तो तुम्ही प्लीज व्ह्यू माझा ॲडजस्ट करून घ्या, ही माझी नम्र विनंती. फुटेज तशा प्रॉपर आल्या आहेत, पण जो व्ह्यू आहे थोडा कंप्रेस्ड आहे. आता मे बी माहीत नाही, पूर्ण व्ह्यू दिसत असेल तुम्हाला. पण एंट्री केली आहे पुण्यामध्ये. हां, तरी वेळेच्या खूप अगोदर आलो आहे आपण, भरपूर अगोदर आलो आहे. आणि चांगली गोष्ट ही आहे की अजून आपल्याला पाऊस नाही लागला आहे, सगळ्यात बेटर आहे. झाले आता 10-15 मिनिटात आपण पोचू. पण मी आहे ना, आज 2 गोष्टी खूप जास्त मिस करतोय. ती माझी अश्वमेध, कारण का हां, हिची फील वेगळी आहे आणि तिची फील वेगळी आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझे 2 सवंगडी, एक सागर आणि एक रोहित, या दोघांना खूप मिस करतोय. पोचलो आपण पुण्यात दगडूशेठ हलवाईच्या इथे. टाईम बघा झाला आहे 1:14. एस्टिमेटेड टाईम किती होता? 1:21चा टाईम होता. 6-8 मिनटं लवकर पोचलो आहे. आता लास्ट टाईम पण आलेलो तेव्हा पण गाडी इथेच लावलेली, आता पण आपल्याला गाडी इथेच लावायची आहे. पण इथे आपल्या बाईकचा स्टँड लागत नाही आहे,
त्यामुळे आता काहीतरी पर्याय दुसरीकडे शोधायला पाहिजे. गाडी लावूया कुठेतरी मस्तपैकी प्रॉपर आणि जाऊया दर्शनाला. मस्त सगळे फिरत चाललेत, मजा आली आहे. गाडी मस्त पार्किंग केली आहे आणि चालत चाललो आहे आम्ही. अवतार बघू शकाल. आणि हा आहे मितेश, तुम्ही आत्ता बघितले. आवाज कितपर्यंत येतोय मला माहीत नाही आहे. दिसतंय का काय आता? हो हो हो, डॉकचे लाईट्स आहेत ते खाली HJG आहेत. काम तमाम. समोरचा उभाच राहिला पाहिजे असं आहे.